श्री स्वामी समर्थ। नमस्कार, शुभ सकाळ मैत्रिणींनो। मी कविता, कवितास किचन मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल, गोड तिखट, पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील। आज आहे गुरुवार, आपल्या स्वामी महाराजांचा वार। आपल्या स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई फार आवडते, त्यामुळेच मी आज तुम्हाला गोड बेसन कतली दाखवणार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीजला सुरुवात करू। बेसन कतली बनवण्यासाठी आपल्याला 2 वाटी सम्राट बेसन घ्यायचे, 2 वाटी दूध घ्यायचे, 1 वाटी साखर, पाऊण वाटी गोवर्धन तूप आणि थोडीशी इलायची पावडर। एका बाउल मध्ये आपण हे बेसन काढून घेऊ। बेसन मध्ये दूध घालून घेऊ। आधी 1 वाटी दूध टाकले। आधी आपण जरा थोडं फेटून घेऊ, असं गुठली झाली नाही पाहिजे त्याच्यामध्ये। आणि हळूहळू करून ते दुसरं दूध पण आपण टाकून घेऊ। चला तर त्याला जरा बाजूला ठेवू। आता आपण पाक करून घेऊया। ही आपण साखर घेतलेली ती एका टोपात काढून घेऊ आणि याच वाटीने 1 वाटी पाणी टाकू। गॅस चालू करू। पाक आपल्याला घट्ट पण नाही करायचा आणि पातळ पण नाही करायचा। आता आपण दुसरा गॅस लावून घेऊ। कढईमध्ये आपण तूप घालूया। आपल्याला हे मंद आचेवरच हे करायचे। आता हा आपण जो घोळ केलेला आहे, चण्याच्या पिठाचा, दूध आणि बेसनाचा, तो आता आपण या कढईमध्ये घालायचा। आणि आता मंद आचेवरती आपल्याला करून घ्यावं लागेल। फार पेशन्स ठेवायला लागते, फार बारीक याच्यावरती करावं लागेल। हे त्याच्या गुठल्या होते। जोपर्यंत असा घट्ट गोळा नाही होत तोपर्यंत आपल्याला असं हलवतच राहावं लागेल। हे बघा, आपलं आता असं होत चाललेलं आहे, आता घट्ट हळूहळू। हे बघा, आपले आता असा गोळा असा होतोय, असा एकजीव असा गोळा असा आला पाहिजे। काही घाबरायचं नाही, व्यवस्थित करायचं। आता एका साईडला आपण पाक ठेवलेला आहे। हा बघा, एका साईडला आपण पाक करत ठेवलेला आहे, तो झालेला आहे। आता त्यामध्ये आपण वेलचीची पावडर घालून घेऊ। आता आपण बंद करून घेऊ पाक। अशा पद्धतीने आपण हे करून घेऊ। हे बघा, असा जरा थोडासा खरपूस कलर येतो त्याला। खरपूस कलर आला ना असा का आपलं झालं। आता आपण याच्यामध्ये पाक ॲड करूया। मस्त सुगंध पण खूप छान सुटलेला आहे, कलर पण खूप छान आलेला आहे। आपण असा थोडा थोडा घालून बघू आपल्याला किती पाहिजे ते।
आपल्या चवीनुसार आपल्याला गोड कमी पाहिजे असेल, गोड जास्ती पाहिजे असेल, त्या हिशोबाने आपण ताक घालूया. आता आपलं मिश्रण हे कढईला सोडत आहे, म्हणजे आपलं झालेलं आहे. आता आपण ताटाला तूप लावून घेऊ. तुमच्याकडे ट्रे वगैरे असेल तर तुम्ही ट्रेमध्ये बटर पेपर ही ठेवू शकता. नसेल तर असं आपल्या डिशला ताटाला तूप लावून घेऊ आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकू. म्हणजे आपण हाताने असं करून घेऊ. चला आता आपण याला चांदी लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण चांदीचा वर्क लावून घेतलेला आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपण याच्या त्रिकोण आकारामध्ये वड्या पाडून घेऊ. आता हे सेट होण्यासाठी तुम्ही 10-15 मिनटं ठेवून द्या. तसंच तुम्हाला लगेच हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर 10-20 मिनटं जरा ठेवून द्या तसंच, आणि मग आपण वड्या काढून घेऊ. अशा प्रकारे आपली बेसन कतली झालेली आहे. आता आपण स्वामींना नैवेद्य दाखवू. धन्यवाद. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू.